नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटचं अनालिसिस पाहणार आहोत. आज मार्केटने कशा पद्धतीनं मोमेंट दिली याचा आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचा आहे. आणि 23 तारखेला युनियन बजेट आहे. या बजेट हे आहे, मागचं बजेट होतं ते अंतरिम बजेट होतं आणि हे आहे फुल बजेट. याच्यामध्ये काय आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या ठिकाणी आपल्याला आणणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये जे काही डिफेन्सचे स्टॉक होते, रेल्वेचे स्टॉक होते, यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली दिलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु मागच्या 2 दिवसामध्ये हे डिफेन्सचे स्टॉक असतील, रेल्वेचे स्टॉक असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सेलिंग आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे कशामुळं? त्याचबरोबर या ठिकाणी रेट कट होणार आहे सप्टेंबर मध्ये. अमेरिकेमध्ये जे काही फेड आहे त्यांनी डिसिजन घेतलेला आहे की सप्टेंबर मध्ये रेट कट होणार आहे. त्यामुळे आपली जे काही सॉफ्टवेअर आहेत, आपले आयटी कंपनी आहेत, ते अमेरिकेला म्हणजेच युनायटेड स्टेटला आणि युरोपमध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्टचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतात. त्यामुळे मोठा रेव्हेन्यू या आयटी कंपन्यांना, भारतातील आयटी कंपन्यांना भेटतो. तर यामुळे आयटी सेक्टर जे आहे ते रेट कट होणार असल्यामुळे त्यामुळे आयटी सेक्टर हे बूम मध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आयटी सेक्टर मध्ये बाईंग येत असताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आज आपण बँक निफ्टी पाहिली तर बँक निफ्टी 52,720 ला क्लोज झालेली आहे आणि निफ्टी जर पाहिली तर 24,800 ला निफ्टी या ठिकाणी क्लोज झालेली आहे. तर 24,543 ला निफ्टी या ठिकाणी ओपन झाली. त्यानंतर मार्केट 24,543 ला निफ्टी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झाली, वरती या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेलिंग आलं. ज्या लोकांनी आता मार्केट ओव्हरबॉट झालेलं आहे, मार्केट खूप सारे व्हिडिओ तुम्ही पाहत असशील की मार्केट आता ओव्हरबॉट झालेलं आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग येणार आहे असे काही लोक व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळे काय होतं, तर आपण या ठिकाणी थोडंसं जरी मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला जायला लागले की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रॅप होतो. तर मार्केटमध्ये काही न्यूज आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बजेट आहे, त्यामुळे बजेटची या ठिकाणी अजून रॅली आलेली नाही. मागच्या 1-2 दिवसापासून आता स्टार्ट झालेली आहे. त्यामुळे मार्केट आता 24,800 ला आहे. ते 24,800 वरून 25,000, 25,300, 25,500 हे या ठिकाणी टार्गेट तुम्हाला या ठिकाणी इझिली 1 ते 2 दिवसामध्ये येताना तुम्हाला दिसतील. तर अशाच पद्धतीचं म्हणजे आज इन्फोसिसचा रिझल्ट आला आहे. मार्केट क्लोज झाल्यानंतर 3:30 वाजता इन्फोसिसचा रिझल्ट आला. त्याचबरोबर या रिझल्टचा इम्पॅक्ट उद्या मार्केटवरती काय होणार आहे. त्याचबरोबर उद्या 19 तारीख आहे, उद्या रिलायन्सचा रिझल्ट आहे. 20 तारखेला एचडीएफसी बँकेचा रिझल्ट आहे. रिझल्टचा इम्पॅक्ट मार्केटवरती होतो हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. तर याचा इम्पॅक्ट बजेटची रॅली प्लस या मध्ये रिलायन्स असेल, एचडीएफसी बँक असेल, टीसीएस असेल, इन्फोसिस असेल, यांचं वेटेज जास्त आहे. तर या कंपन्यांच्या रिझल्टचा इम्पॅक्ट निफ्टीवरती होत असतो. त्यामुळे काय होतं, आता बजेटची रॅली चालू झाली आहे प्लस या कंपन्यांचे रिझल्ट कसे येत आहेत. जरी कंपन्यांचे टीसीएसचा रिझल्ट एवढा चांगला नव्हता तरी सुद्धा टीसीएसने 6% ची या ठिकाणी पॉझिटिव्ह मोमेंट दिली. तर आता त्याच पद्धतीनं इन्फोसिसचा रिझल्ट चांगला आहे तरी सुद्धा मार्केट उद्या या ठिकाणी कशा पद्धतीनं रिॲक्ट करते. त्याचबरोबर उद्या रिलायन्सचा रिझल्ट आहे, त्या पद्धतीनं मार्केट कशा पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्ट करते. या ठिकाणी कंटिन्यू उद्या ही जी रॅली आहे कंटिन्यू करते की रिझल्टचा इम्पॅक्ट, रिलायन्सच्या रिझल्टचा, एचडीएफसी बँकेचा रिझल्टचा इम्पॅक्ट मार्केटवरती होतोय हे आपण या ठिकाणी उद्याच्या सेशनमध्ये पाहूया. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी निफ्टी, बँक निफ्टी याच्या अनालिसिसच्या व्हिडिओसाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.